अनाथ, परित्यक्त एवं संकटग्रस्त नवजात शिशुओं के जीवन की रक्षा और उन्हें सुरक्षित भविष्य देने की दिशा में बीदर जिला प्रशासन ने एक महत्वपूर्ण पहल की है। डीसी शिल्पा शर्मा ने बीदर के ब्रिम्स अस्पताल में ममता का पालना क्रैडल ऑफ लव परियोजना का शुभारंभ किया। इस परियोजना का उद्देश्य ऐसे नवजात शिशुओं को सुरक्षित आश्रय उपलब्ध कराना है जिन्हें किसी कारणवश उनके माता पिता अपने पास नहीं रख पा रहे हैं। अब ऐसे बच्चों को असुरक्षित स्थानों पर छोड़ने के बजाय ममता का पालना पूरी गोपनीयता और सुरक्षा के साथ रखा जा सकेगा, जहां से उनकी देखभाल की जिम्मेदारी संबंधित विभाग उठाएगा। इस अवसर पर ब्रिम्स अस्पताल की निदेशक डॉक्टर शांतला आर कौजलगी, जिला बाल संरक्षण अधिकारी शारदा, डिस्ट्रिक्ट सर्जन मोहम्मद अहमदुद्दीन सहित विभिन्न विभागों के अधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम में भालकी हिरेमठ संस्थान विद्यापीठ ट्रस्ट के प्रमुख डॉक्टर गुरुबसवा पट्टदेवरु ने भी डीसी शिल्पा शर्मा से मुलाकात कर इस सामाजिक पहल में संस्थान के सहयोग का भरोसा दिया। जिला प्रशासन के अनुसार ब्रिम्स अस्पताल के साथ साथ बीदर के नए बस स्टैंड पर भी ममता का पालना स्थापित किया गया है। यह व्यवस्था 24 घंटे उपलब्ध रहेगी ताकि किसी भी नवजात शिशु को सुरक्षित तरीके से यहां छोड़ा जा सके। इसके बाद संबंधित विभाग बच्चे की चिकित्सा, सुरक्षा, देखभाल और पुनर्वास रिहैबिलिटेशन की पूरी प्रक्रिया सुनिश्चित करेगा। यह परियोजना बाल संरक्षण निदेशालय, बैंगलोर, जिला प्रशासन, जिला पंचायत, महिला एवं बाल विकास विभाग, स्वास्थ्य विभाग, जिला बाल संरक्षण इकाई तथा केंद्र करड़ियाल के संयुक्त सहयोग से संचालित की जा रही है। वहीं हिरेमठ संस्थान विद्यापीठ ट्रस्ट ने भी इस सामाजिक परियोजना को अपनाकर सहयोग देने की घोषणा की है। जिला प्रशासन का कहना है कि यह पहल न केवल नवजात शिशुओं की जान बचाने में मददगार होगी, बल्कि उन्हें सुरक्षित वातावरण, उचित देखभाल और बेहतर भविष्य देने की दिशा में भी एक महत्वपूर्ण कदम साबित होगी। कैमरामैन महेश का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद। ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ। ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹಸು ಕಂದಮ್ಮಗಳು ಯಾವುದೋ ಪಾಲಾಗಿ ಜೀವವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಂಡು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ, ಮಕ್ಕಳ ಹಕ್ಕುಗಳ ರಕ್ಷಣಾ ಆಯೋಗ ಇಡೀ ಎಲ್ಲರದ್ದು ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಹಿರೇಮಠ ಸಂಸ್ಥಾನ ವಿದ್ಯಾಪೀಠ ದತ್ತು ಕೇಂದ್ರ ಈ ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಬ್ರಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಮತೆಯ ತೊಟ್ಟಲನ್ನು ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಲ್ಪಾ ಶರ್ಮಾ ಅವರದಿಂದ ಚಾಲನೆ ಕೊಡಲಾಯಿತು। ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಶಾರದಾ ತಾಯಿಯವರು, ಇಡೀ ಎಲ್ಲ ವೈದ್ಯರು ಈಗಾಗಲೇ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನಿಜಕ್ಕೂ ಮಕ್ಕಳು ಅಂದರೆ ಅದೊಂದು ದೇವರು, ಅದು ಪ್ರಗತಿ, ಅದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಟ್ಟು ಬೆಳೆಸಿದ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಭಾರತ ಪ್ರಪಂಚನೇ ಅದೊಂದು ಪ್ರಗತಿ ಸಂಕೇತ। ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮೇಡಮ್ ಅವರಿಂದ ಏನು ಮಮತೆಯ ತೊಟ್ಟಿಲನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಮಮತೆಯ ತೊಟ್ಟಿಲು ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳನ್ನ, ಬೇಡವಾದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ತಂದಾಕಿ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಪರವಾಗಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಅಂದರೆ ಬೇಡವಾದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ಬಿಸಾಡ್ದೇನೆ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಜೀವಿಸುವ ಹಕ್ಕದ, ಹಾಗಾಗಿ ಆ ಹಕ್ಕನ್ನು ಕಿತ್ಕೊಳ್ಬೇಡ್ರಿ, ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಬೇಡವಾದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಮಮತೆ ತೊಟ್ಟಿಲ್ಗೆ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸೋದರರೊಬ್ಬರು ಕೇಳಿದರು ಇದನ್ನ ನಿರ್ವಹಣೆ ಹೆಂಗೆ ಅಂತ। ಇಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಣೆ ಅಂತ ಏನೂ ಇಲ್ಲ ಸರ್, ಇಲ್ಲಿ ಮಮತೆ ತೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಅದು ಸದಾಕಾಲ ಇಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ 24x7। ಯಾವುದೇ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಮಗೆ ಬೇಡವಾದ ಅಥವಾ ಸಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಾರ್ದಂಥ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಏನಾದ್ರು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ ಅಂತ ಯಾವುದೇ ಮಕ್ಕಳು ಇದ್ರೂ ಎಲ್ಲಂದ್ರಲ್ಲಿ ಜನ ಇರಲಾರ್ದಂಥ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಮಗು ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾಯಿ, ನರಿ, ವಿಷಜಂತುಗಳ ಪಾಲಾಗೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇರ್ತದೆ।